नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी आज आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत. बघा, आज 23 डिसेंबर पाहू शकता. बघा, आजपासून तुम्हाला पैसे वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. आता हे जे काही आहे पैसे वाटप ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर संपूर्ण माहिती कोणी दिली ते देखील आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पुन्हा एकदा महिला आणि बालविकास विभाग जे आहे ते पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्यांनी लाडकी बहीण योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवली, अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेसफुल केली, तर अशा प्रकारे पुन्हा एकदा जे आहे महिला आणि बालविकास खातं हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता. बघा, आज 23 डिसेंबर आहे. तर आजपासूनच तुम्हाला पैसे वाटप सुरू होणार आहे. तर हीच माहिती आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला 1500 रुपये येणारच आहेत. त्यासोबत तुम्हाला 900 रुपये सुद्धा येणार आहे. आता हे 900 रुपये कशाचे आहे ते देखील आपण बघणार आहोत. एक्स्ट्राचे 900 रुपये इथे महिलांना मिळणार आहे. कोणत्या महिलांना मिळते आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही ते देखील आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, कोणत्याही क्षणी बँके खात्यात पैसे होतील जमा, घरबसल्या असं तपासा स्टेटस. तर बघा, आता काय होणार आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी ते पैसे जमा होणार आहे. कोणत्याही क्षणी ते पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता नेमके तुम्हाला पैसे आले तर कसे घरबसल्या चेक करायचं आहे, ते स्टेटस कसं चेक करायचं आहे त्याचीसुद्धा माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण जो 6वा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे बँके खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनास उपस्थित होत आहे. तर बघा, जी आपली लाडकी बहीण योजना आहे या योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला कधी जमा होणार आहे असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण की आता विधानसभेच्या निवडणुका संपल्या, मुख्यमंत्री झाले आणि सर्व मंत्रिपदसुद्धा वाटप झाले, तरीसुद्धा अजूनसुद्धा आपल्या अकाउंटमध्ये जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही. तर महिलांना असाच प्रश्न पडलेला आहे की बुवा, आता डिसेंबरचा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे की नाही, जर जमा झाला तर तो कधी होणार आहे, असा सर्व जे प्रश्न आहे ते महिलांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण 5 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. तर बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे की जो जुलैपासून ही जी योजना आहे ही चालू झालेली आहे आणि जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे सर्व जे हप्ते ते महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. म्हणजे एकूण 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झालेला आहे. तर बघा, जो लाडकी बहीण योजनेचा जो शेवटचा हप्ता आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेला आहे. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे म्हणजे एकत्रित मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे जमा झालेले आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता. तर बघा, काय झालेलं होतं की पुढे आचारसंहिता येणार होत्या आणि आचारसंहितेच्या आधी जे आपले पहिले माननीय माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेजी यांनी काय केलेलं होतं की आचारसंहिता लागायच्या आधीच ते जे 3,000 रुपये ते महिलांच्या अकाउंटमध्ये जमा केलेली होती भाऊबीजेची ओवाळणी म्हणून. आता निवडणुका पार पडल्यानंतर सरकार स्थापन झाले, त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचे पैसे, हप्त्याचे पैसे बँक खात्यात कधी जमा होणार वाट पाहत आहे. तर बघा, आता काय झालं आहे, आता सर्व जे हे ते पार पडलेलं आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलेलं आहे आणि जे निवडणूक आहे त्यासुद्धा संपलेलं आहे, आचारसंहितासुद्धा संपलेलं आहे. असं सगळं जरी असताना आता काय झालं आहे की डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. आता याचीसुद्धा वाट आपल्या ज्या महिला भगिनी आहे ह्या बघत आहे की बुवा आपल्या अकाउंटमध्ये आता पैसे कधी जमा होणार आहे असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होणार आहे. तर बघा, आता जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. बघा, हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे. तर बघा, हिवाळी अधिवेशन जे चालू होतं आपलं नागपूरमध्ये, या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं भाष्य केलेलं होतं. ते काय म्हणाले होते की 19 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बघा, ते 19 डिसेंबरला काय म्हणाले होते की राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. बघा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की ते होते की जे राज्यातील शेतकरी असो किंवा युवा वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो किंवा वंचित घटक असो, या सर्वांना जे आम्ही आश्वासनं दिलेले होते ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत असं ते म्हणाले होते. शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही. बघा, ते पुढे काय म्हणाले की जे आम्ही
योजना चालू केलेल्या होत्या मागच्या सरकारमध्ये, त्या योजना आम्हीच बंद पडू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यानंतर देण्यात येईल अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे आणि उद्याही 1 नंबर राहील. बघा, ते पुढे बोलताना काय म्हटले आहे की राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहे, अशा लाडक्या बहिणींना जो 6वा हप्ता बाकी आहे, हा 6वा हप्ता आम्ही जसं हे अधिवेशन संपेल, हे अधिवेशन झाल्यानंतर आम्ही लगेच तो 6वा हप्ता आहे तो महिलांच्या म्हणजे माता भगिनींच्या खात्यामध्ये टाकू. आणि ते अशी ग्वाही देत ते काय म्हणाले आहे की जे महाराष्ट्र आहे हा कालही 1 नंबर होता, आजही 1 नंबरवर आहे आणि उद्याही 1 नंबरवर असणार आहे असं ते म्हणाले होते. महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही असे माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलेलं आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. बघा, हिवाळी अधिवेशन जे आहे हे राष्ट्रगीताने सुरू झालेले होते. 21 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशन संपले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल असं बोललं जात आहे. बघा, 21 डिसेंबर रोजी काय झालेलं आहे की जो आपला हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये झालेलं होतं, ही हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे 21 डिसेंबर रोजी. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी काय होणार आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो 6वा हप्ता आहे, तो डिसेंबरचा हप्ता आहे, तो जमा होऊ शकतो असं आता बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत होती. तर बघा, जी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत आहे ती 15 ऑक्टोबरपर्यंत होती. या तारखेपर्यंत प्रशासनाकडे लाखोंच्या संख्येत अर्ज दाखल झालेली होती. बघा, या तारखेपर्यंत काय झालं होतं की जे प्रशासन आहे, या प्रशासनाकडे लाखोंच्या संख्येत इथे अर्ज दाखल झालेली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने यापैकी अनेक अर्जाची छाननी झाली नव्हती. बघा, काय झालेलं होतं की जसे विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यामुळे आचारसंहिता लागली आणि या आचारसंहितामुळे काय झालं की एकही अर्जाची जी छाननी बाकी होती ती अर्जाची छाननी झाली नव्हती. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, आता काय झालेलं आहे की निवडणुका पार पडल्या आणि निवडणुका पार पडल्यानंतर जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेतील जे अर्ज बाकी होते, अर्जाची छाननी बाकी होती, या अर्जाची पुन्हा आता छाननी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी तुम्ही दिलेल्या बँक खात्याचा तपशील दिलेला असेल, पण हे बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत जोडलेले नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर बघा, काय होणार आहे की तुम्ही जरी अर्ज केला असला तरी काय होणार आहे की तुमच्या बँक खात्याचं तुम्हाला काय करायचं तपशील तपासून घ्यायचं आहे. काय करायचं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमचं बँक खात्याशी जोडलेलं आहे का हे एकदा तपासून घ्यायचं आहे. त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्डने जोडणे अनिवार्य आहे. तर बघा, आता काय आहे की तुम्हाला जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँक खात्याशी जोडणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्यानंतरच तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा, जर तुम्ही असं केलं नाही, तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक केलं नाही, तर तुमच्या अकाउंटमध्ये इथे पैसे जमा होणार नाही. ते क्लिअरली स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, आता बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं तपासायचं आहे. बघा, आता तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमचं बँक खात्याची लिंक आहे का नाही हे कसं तपासायचं त्याची थोडक्यात माहिती जी आहे ती आपण बघूया. बघा, सर्वप्रथम काय करायचं, तुम्हाला जे UIDA.gov.in या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. क्रोमवर जायचं आहे, तिथे ही लिंक टाकायची आहे. ही तिथे टाईप करायचं आहे. यानंतर आधार लिंक स्टेटस या लिंकवर क्लिक करा. बघा, त्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट ओपन करायची आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग बँक सीडिंग स्टेटस या लिंकवर क्लिक करायचं आहे. आता तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा एंटर करून OTPच्या सहाय्याने लॉग इन करायचं. बघा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आणि त्यानंतर जो तुम्हाला कॅप्चा येतो तो कॅप्चा तिथं एंटर करायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर एक OTP येईल. तो OTPच्या सहाय्याने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. यानंतर UIDI.gov.in या साईटवर तुमचे लॉग इन होईल. बघा, यानंतर काय होणार की तुम्ही हे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तिथे काय होणार आहे, तुम्ही एंटर होणार आहे, लॉग इन होणार आहे. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डसोबत कोणत्या बँकेत खाते लिंक आहे याची माहिती दिसून येईल. बघा, त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे की तुमचं ज्या ठिकाणी आधार कार्ड आहे हे कोणत्या तुमच्या बँक खात्याची लिंक आहे ती तुम्हाला लगेच तिथे मिळून जाईल. जर तुम्ही अर्जासोबत दिलेले बँक खाते द्यात नसेल तर बँकेत भेट देऊन आपल्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करायचं. जर तुम्ही अर्जासोबत दिलेले जी बँक खाते हे त्यात नसेल तर तुम्हाला काय करायचं, बँकला भेट द्यायची आहे आणि जे आपलं बँक खाते या खात्यासोबत आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे. तरच तुमच्या अकाउंटमध्ये काय होणार आहे की ते पैसे येणार आहे. आता बँकेचे मेसेज कसे येणार ते बघा. ज्या लाडक्या बहिणींना यापूर्वी योजनेचे पैसे मिळत आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज नुकतेच मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होताच बँकेचा SMS त्यांना येणार आहे. तर बघा, जर तुम्हाला इथे 6व्या हप्त्याचे जे पैसे आहे ते इथे पैसे आल्यानंतर काय होणार आहे की
तुम्हाला एक मोबाईलवर मेसेज येणार आहे आणि तो मेसेज तुम्हाला आल्यानंतर समजून जायचं आहे की आपल्या अकाउंटमध्ये जो 6वा हप्ता आहे, हा 6वा हप्ता जमा झालेला आहे. कधी-कधी काय होतं की काही महिलांना ते मेसेज येत नाही. त्यामुळे बाकीच्यांना जर मेसेज आला तर तुम्हाला काय करायचं की लगेच आपलं जे सर्व्हिस सेंटर असतं आधार कार्डचं, तिथे जायचं आहे आणि तिथं तुम्हाला चेक करून घ्यायचं की आपले पैसे आले की नाही. तर अशी माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.